श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं, गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्लीबोळातून गात सुटतात. जे जुनं आहे ते कालबाह्य आहे, अमंगल आहे त्याचा जाळून नाश करायचा, नव्याचा, चांगल्याचा, उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. असा होळीचा काळानुरूप अर्थ आहे. होळी आपल्याला त्याग, समर्पण शिकवते. आपल्या मनातील द्वेष, राग, लोभ, मत्सर यासारखे दुर्गुण यासारखे दूर करून म्हणजेच होलिकामध्ये दहन करून प्रेम, सद्भाव, वात्सल्य, मांगल्य, आनंद, समाधान, करुणा अशा मानवतेच्या गुणांचा प्रत्येकाने अंगीकार करावा. यासाठीच होळी हा सण आपण साजरा करायला हवा. होळी हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी भगवान श्रीहरींचे परमभक्त प्रल्हाद यांना अग्नीही नाश करू शकला नाही, तर अग्नीने जळून न जाण्याचे वरदान लाभलेली होलिका भस्मसात झाली. म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे आपल्यामधील असलेली वाईट गुण, दुर्गुण होळीच्या आगीमध्ये जळून नष्ट व्हावेत आणि चांगल्या गोष्टी, चांगल्या शुभ गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडाव्यात. घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी होळीच्या दिवशी काही प्रभावी सेवा व उपायही केले जातात. त्याचबरोबर होळीचा दिवस हा तंत्र क्रियांसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे वाईट शक्तींचा, नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा भरपूर प्रमाणामध्ये असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी होळीच्या दिवशी अशा काही 5 वस्तू आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. तर याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, तसं तर प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते, अमावस्या येते, पण ही आलेली होळी पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना करतो. ती तर आपल्याला करायचीच आहे, पण आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी काही विशेष सेवा देखील या दिवशी केल्या जातात. कारण आधी सांगितल्याप्रमाणे तंत्रक्रियांचा या दिवशी जास्तीत जास्त प्रभाव असतो. म्हणून आपल्याला त्यापासून बचाव करायचा असतो. आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला काही विशेष उपाय करायचे असतात. बघा, बऱ्याचदा असं होतं ना, की आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात. कारण आपल्याला झालेले नजरदोष किंवा आपल्या घरात असलेले वास्तुदोष किंवा आपल्या भोवती असलेली नकारात्मकता. आजचा काळ तर सोशल मीडियाचा आहे. आपण बऱ्याच सोशल मीडियावरती आपले आनंदाचे क्षण जे आहे ते फोटोच्या माध्यमातून शेअर करत असतो. कधी-कधी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो. पण बघा, आपण हे शेअर केलेले आनंदाचे क्षण सगळ्यांना दिसतात आणि त्यांच्या मनात हा प्रश्न येतो, की यांचं सगळं कसं काय सुरळीत सुरू आहे, यांच्या घरामध्ये सगळं काही सुखासमाधानाचं आहे, यांची कशी काय प्रगती होत आहे. पण ते यामागे हा विचार नाही करत, की त्यामागे त्यांनी किती कष्ट केलेले असतील, किती त्यांची मेहनत असेल म्हणून हा दिवस ते बघत आहेत. पण आपल्या बिझी शेड्यूलमधून काही निवांत क्षण आपण आनंदाचे घालवले, तर यात वाईट काहीच नाही. पण समोरच्या व्यक्तीला आपले आनंदाचे क्षण हे देखवत नाहीत आणि असं नाही की सगळ्याच व्यक्तींना आपण आनंदी आहोत हे पाहावत नाही. काही व्यक्ती असतात ज्या विघ्न संतोषी असतात, ज्यांची स्वतःची प्रगती होत नाही, कष्ट करण्याची तयारी नसते. अशा लोकांच्या नजरेत आपण येतो. मग त्यामध्ये आपले जवळचे नातेवाईक किंवा आपले जवळच्या मित्रपरिवाराचा देखील समावेश आहे. कारण त्यांना देखील आपला आनंद बघवत नाही. मग हे जे दोष आपल्याला लागतात, त्यामुळे मग आपल्या घरामध्ये वादविवाद, भांडण, कलह होतात. बऱ्याचदा आपण आपल्या घरातील लहान मुलांचे फोटो देखील सोशल मीडियावरती शेअर करतो किंवा आपण एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा आपण कुठे बाहेर चाललो आहोत, तर आपल्या मुलाला आपण छान तयार केलेला असेल, एखादा नवीन ड्रेस घातला असेल, तरी देखील मुलांना नजर लागते आणि आपण म्हणतो की काय नजर लागणार आणि असं काही नसतं किंवा आपण विश्वास ठेवत नाही. आपण आपल्या कुटुंबाचं कौतुक म्हणून किंवा आपल्या मुलाचं कौतुक म्हणून आपण एखादा फोटो जर सोशल मीडियावरती शेअर केला, तर मुलाच्या बाबतीत काही गोष्टी घडतात. बघा, तुम्ही कधी-कधी विचार केलाय का, की मूल फोटो शेअर केल्यानंतर अचानकपणे आजारी पडतं किंवा ते अशा ठिकाणी पडतं, की तिथे त्याला मार लागतो.
ह्या गोष्टी मुलांसोबत घडतात. अचानकपणे किरकिर करायला लागतं, त्याची तब्येत खराब व्हायला लागते, व्यवस्थितपणे ते बाळ खात नाही किंवा ते मूल खात नाही आणि जर मूल मोठं असेल तर त्याचं अजिबात अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, चिडचिड करायला लागतं. तर ह्या गोष्टी घडतात मुलांसोबत. पण आपण ह्या गोष्टी शेअर करायच्याच नाहीत का? तर नक्कीच करायच्या, पण त्यासाठी उपायही करायचे. पौर्णिमा, अमावस्या ही जी तिथी असते, या दिवशी केलेल्या उपायांमुळे आपल्याभोवती असलेली नकारात्मकता, आपल्याला जेही दोष आहेत, मग ते घरातील दोष किंवा आपल्याला असलेले पितृदोष, आपल्याला झालेले नजर दोष, ते नष्ट होतात. आणि बघा कसं आहे, की मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी कमी अधिक होते. तुम्ही बघितलं असेल, की समुद्राला देखील समुद्रातील पाण्याला देखील पौर्णिमा अमावस्येच्या वेळेस भरती ओहोटी येते. त्यावेळेस समुद्राजवळ आपल्याला जाऊ देखील देत नाहीत. यामागे देखील विज्ञानच आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला विश्वास नाही बसला तरी करायच्या असतात. काही गोष्टी शास्त्रीयदृष्ट्या किंवा आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच आपल्याला ह्या काही वस्तू ज्या आहेत त्या होळीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत. आपल्या कुटुंबातील सदस्यांनीही खायच्या नाहीत आणि आपण स्वतःही खायच्या नाहीत. कितीही जवळची व्यक्ती असू द्या. असं नाही की तुमच्या जवळची व्यक्ती जी तुमची खूप हितचिंतक आहे, तुमच्याबद्दल चांगला विचार करते, तर तिच्या हातचं तुम्ही खायचं नाही. असं तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता, पण होळीच्या दिवशी खाऊ नका. बऱ्याचदा काय होतं, की बाहेरील स्त्री असते एखादी आणि तिच्या घरामध्ये पौर्णिमेचं तिला कोणाला तरी म्हणजे कुलस्त्रीला, सौभाग्यवती स्त्रीला घरी जेवणाचं आमंत्रण द्यायचं असतं. पण आपण त्याला स्पष्ट नकार द्यायचा. कारण होळी पौर्णिमेच्या दिवशी तरी किमान कोणाच्या घरी जाऊन जेवण करू नये. कारण होळी हा सण प्रत्येकाच्या घरी साजरा केला जातो आणि असं नाही की सवाष्ण स्त्रीला जेवू घालायचं तर होळी पौर्णिमेचाच दिवस आहे. इतरही पौर्णिमा असतात ज्या शुभ मानल्या जातात. होळी पौर्णिमानंतर चैत्र पौर्णिमा येते, त्यावेळेस देखील आपण सौभाग्यवती स्त्रियांना किंवा आपल्या जवळच्या मैत्रिणींना जेवू खाऊ घालू शकतो. त्यामुळे तुम्हाला होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणाच्या घरचं आमंत्रण जरी आलं तरी तुम्हाला चुकूनही त्यांच्या घरी जेवायला जायचं नाही. ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट, होळीच्या दिवशी काय होतं, की बाहेर आपण सार्वजनिक ठिकाणी किंवा आपल्या घराच्या आसपास असलेल्या होळीच्या ठिकाणी होळीची पूजा करण्यासाठी जातो. तिथे गेल्यानंतर ज्यांची पूजा झालेली आहे ते काही प्रसादास्वरूप पांढरे पदार्थ वाटप करतात. ज्यामध्ये पांढरी मिठाई असेल किंवा इतर काही पदार्थ असतील. तर असे पदार्थ आपल्याला होळीच्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. मग तो पेढा असेल, बर्फी असेल, मग आपल्या मुलांच्या हातात ते देतील तर आपल्या हातात दिलं तर आपण त्याचा अपमान करायचा नाही. पण ते आपण एका ठिकाणी ठेवून देऊ शकतो जिथे किडे, कीटक, मुंग्या वगैरे हा प्रसाद खाऊन घेतील. पण होळीच्या दिवशी ही चूक करू नका. कारण कोणाच्या मनात काय आहे आपण हे जाणत नाही. समोरची व्यक्ती आपल्याला कितीही चांगली वाटत असली तरी त्याने त्या पदार्थांवर किंवा त्या वस्तूवर काय तांत्रिक क्रिया केलेली आहे हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून ही गोष्ट आपल्याला आवर्जून टाळायची आहे. त्यापुढची गोष्ट म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील दही, दूध, तूप, लोणी यासारखे पदार्थ इतरांना द्यायचे नाहीत आणि कोणाच्या घरचे असे पदार्थ देखील आपण सेवन करायचे नाहीत. कारण या दिवशी दही-भाताचं देखील बऱ्याच ठिकाणी वाटप केलं जातं. तर असे पदार्थ देखील आपल्याला चुकूनही खायचे नाही. आपल्या मुलांना देखील आपण सांगून ठेवायचं आहे आणि काही मिठाईचे वेगवेगळे प्रकार वाटले जातात, ज्यामध्ये मग मुलांना मोह होतो. जसं की रसगुल्ला असेल, तर मुलांना रसगुल्ला खावासा वाटतो. हे पदार्थ जरी तुम्ही हातात घेतले, तरी मुलांना ते खाऊ द्यायचे नाही आणि तुम्ही देखील खायचे नाही. त्याचबरोबर जर मुलांना अशी नजर लागत असेल, कारण बऱ्याचदा बाहेरील व्यक्तीची नाही तर आई-वडिलांची देखील नजर लागते. कारण आपण आपल्या मुलाचं कौतुक करतो, की किती छान फोटो आलाय वगैरे किंवा मुलांनी नवीन कपडे घातले तर मुलगा किंवा मुलगी माझी किती छान दिसते. तर हे नजरदोष आई-वडिलांचे देखील लागत असतात. त्यामुळे आवर्जून तुम्हाला होळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणत्याही अमावस्येच्या दिवशी मुलांची नजर ही आवर्जून काढायची आहे. साध्या मिठाने काढली तरी चालेल. कारण बघा ही नजर काढण्याची देखील शुभ तिथी मानली जाते. या दिवशी नजर बाधा, तुमच्या घरातील वास्तुदोष हे संपूर्णपणे नष्ट होत असतात. तर या काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी चुकूनही तुम्हाला या 5 वस्तू सेवन करायच्या नाहीत. तर चला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.